अरे निकिता, तू यावेळी? मी ये आत ये. निकिता, काय झालंय निकिता? तू इतकी घाबरलेली का दिसतेस? अभि अभि प्लीज मला वाचव. तो माझा जीव घेईल. त्याच्या अंगात भूत संचारलंय आणि त्याला वाटतं की तुझे आणि माझे अनैतिक संबंध आहेत. ओ गॉड, मला इथे यायला नको होतं. तो मला तर मारेलच, पण त्याचबरोबर तुलाही मारून टाकेल. कोण कोण मारून टाकेल? माझा नवरा शंकर. बघ बघ किती निर्दयपणे त्याने मला मारलंय. ओ गॉड, अगं तो माणूस आहे की राक्षस? किती क्रूरपणे मारलंय तुला. मी सोडणार नाही त्याला. जर त्याला हे कळलं की मी तुझ्या घरी आले तर देव जाणे तो माझ्यावर काय करेल. अरे देवा. हे बघ निकिता, मी इथे असताना तो तुझं काही वाकडं करू शकत नाही. मी आहे ना, माझ्यावर विश्वास ठेव. जर त्याने तुला किंचित जरी इजा पोहोचवायचा प्रयत्न केला तर मी त्याचा जीव घेईन. अभि अभि तोच असेल. बघ, तो माझा पाठलाग करता करता इथवर आला. आता तो मला नाही सोडणार. काहीही होणार नाही. मी बघतो त्याला. तू घाबरू नकोस. तू आज जा. अभि अभि त्याच्याकडे पिस्तूल आहे आणि तो मला म्हणाला होता की जर मी तुझ्या घरी पुन्हा आले ना तर तो मला मारून टाकेल आणि माझ्याबरोबरच तो तुलाही मारेल. हे बघ, तू माझी काळजी करू नकोस. मला काही होणार नाही. तू आज जा. गो इनसाइड. आय सेड गो. एक मिनिट. कुठे निघालास? निकिता, निकिता इथे नाहीये. मला माहिती आहे ती इथेच आहे. निकिता, निकिता, मला माहिती आहे तू इथेच आहेस. बाहेर निघ. निकिता, निकिता, तुला सांगितलं ना इथे नाहीये ती. चल निघ माझ्या घरातून. गेट आउट. ए, हा मास दुसऱ्या कोणाला दाखव. मला माहिती आहे ती इथेच आहे. एक तूच तर तिचा यार आहेस. निकिता, मुकाट्याने बाहेर ये, नाहीतर सोडणार नाही तुला. तू ऐकलं नाहीस मी काय सांगितलं तुला? ताबडतोब इथून निघ, नाहीतर मी गोळी मारेन तुला.
निकिता मुकाट्याने बाहेर ये, नाही तर खूप भयंकर घडेल. जर का मी आत आलो ना तर मारून मारून तुझी चमडी सोडून जर काय. तू निकिताला हात जरी लावलास ना तर मी तुला तर काय करशील तू? ती माझी बायको आहे. माझी जशी मर्जी तसा वागेन तिच्याशी. काय करशील तू? गोळी मारशील मला? मला मार गोळी. अरे तू काय गोळी मारशील? कालचा बच्चा मला धमकी देतोय. निकिता बाहेर ये. आता जर तू एक शब्द जरी बोललास तर तर काय करशील रे तू? एकदा नाही 100दा बोलेन. आणि त्या धोकेबाज बाईला तर मी सोडणार नाही. मारून मारून तिची अशी अवस्था करेन की. अरे देवा, अभि, हे तू काय केलंस? तू तर खरंच याचा जीव घेतलास. काय झालं इथे? काही भांडण तंटा की याने तुझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता? नाही चीफ, पण हा हिला मला म्हणायचं निकिताला मारायचा प्रयत्न करत होता. चीफ, हा तर निशस्त्र आहे आणि याच्या तोंडाला दारूचा वासही येतोय. वाटतं खूप नशेत होता हा. आणि याच दारूच्या नशेत याने निकिताला खूप मारला. हे घाव बघा. कोणी आपल्या बायकोला इतक्या क्रूरपणे कसा मारू शकतो? हा जो मेलाय तो तुझा नवरा होता? हो, तुम्ही सर, मी अभिची कॉलेज फ्रेंड आहे. म्हणजे खूप जुने परिचय आहेत. तुम्ही आधी मला हे सांगा की तुम्ही यावेळी इतक्या रात्री अभिनवच्या घरी काय करताय? चीफ, ती स्वतःचा जीव वाचव. एक मिनिट अभिनव, मी हा प्रश्न तुला नाही तिला विचारला आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की यावेळी तू फक्त एक आरोपी आहेस आणि ही एक साक्षीदार. तिला तिची साक्ष नोंदवू दे, नाहीतर नाईलाजाने आम्हाला हिच्याशी एकांतात बोलावं लागेल. पण चीफ, मी याचा खून नाही केलाय. हा तर फक्त एक अपघात होता. मी तर फक्त त्याला घाबरवत होतो. पण तू याला गोळी घातलीस अभिनव. मला माहित होतं एक ना एक दिवस हे होणारच होतं. छोट्या छोट्या गोष्टींकरता गन दाखवणं हा तुझा शॉक बनला होता. आय एम सॉरी चीफ, पण मी काही कोणी खुनी नाहीये. अभिनव, एका साक्षीदाराच्या उपस्थितीमध्ये तू याचा खून केलायस. खुनी तर तू बनलाच आहेस. अभिनव, गिव्ह मी युअर गन. पण चीफ, हे बघ अभिनव, आमचे उपकार समज की आम्ही तुला बेड्या नाही घालत अजून. पण यावेळी तू आमच्या अटकेत आहेस. यू आर अंडर अरेस्ट. साहिल, गन घे याच्याकडून. माझा तर अजूनही विश्वास बसत नाहीये की अभिने शंकरचा जीव घेतला. मला वाटलं होतं की तो फक्त धमकी देतोय, पण अभिने अचानक गोळी झाडली आणि हे पहा, आता तुम्ही आम्हाला संपूर्ण घटना पूर्ण सांगा. तुम्ही अभिला कधीपासून आणि कशा ओळखता? मी सांगितलं ना की आम्ही कॉलेज फ्रेंड्स होतो. फक्त मित्रच होतात की? सगळ्यांना वाटायचं की आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत, पण मला आणि अभिलाच माहित होतं की आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. मला माहित होतं की अभि मनातल्या मनात माझ्यावर प्रेम करतो आणि मला पण तो आवडायचा. पण कधीच आम्ही आमच्या भावना व्यक्त नाही केल्या. पण जर तुम्ही दोघंही एकमेकांना पसंत करत होतात तर मग तुम्ही लग्न का नाही केलं?
त्यावेळी ना कधी अभिने त्याच्या भावना व्यक्त केल्या आणि ना कधी मी. कदाचित आम्हाला या गोष्टीची भीती होती की आमची चांगली मैत्री तुटेल. ओ, म्हणजे मैत्रीचं हे प्रकरण तेव्हापासून आजपर्यंत चालू आहे. नाही, कारण कॉलेज संपल्यानंतर अभि त्याच्या ट्रेनिंगसाठी निघून गेला होता आणि त्याच वेळी माझ्या बाबांनी माझं लग्न शंकरशी लावून दिलं आणि त्यानंतर वर्षानुवर्ष आम्ही एकमेकांचं तोंड नाही बघितलं. मग काल रात्री तू अभिनवच्या अपार्टमेंटमध्ये अचानक कशी पोहोचलीस? ते ॲक्च्युली मी शंकरच्या भीतीमुळे अभिनवच्या घरी पोचले, कारण अभिनव मला स्वतःच म्हणाला होता की मला कधी त्याची गरज भासली किंवा कोणत्या प्रॉब्लेममध्ये असली तर मी त्याच्याकडे जाऊ शकते. म्हणजे अभिनव ही गोष्ट वर्षापूर्वी बोलला होता? नाही, हे सगळं तो मला 2 दिवसांपूर्वी म्हणाला. कमाल आहे. आत्ताच तर तू हे म्हणालीस की अभिनवचा चेहराही तू कॉलेज नंतर बघितला नाहीस, तर मग 2 दिवसांपूर्वी कसं? हो, 2 दिवसांपूर्वीच. 2 दिवसांपूर्वी अचानक मला अभि खूप विचित्र अवस्थेत भेटला होता आणि तेव्हा मी आत्महत्या करायला निघाले होते. आत्महत्या का? सांगते. माझा नवरा शंकरने त्याच्या काही मित्रांना घरी जेवायला बोलवलं होतं. मी स्वयंपाक करतच होते. त्यावेळी माझा भाऊ मोहन माझ्याकडे आला आणि त्याने मला सांगितलं. ताई, ताई लवकर बाहेर आहे. काय झालं मोहन? बाहेर भांडण सुरू आहे. कोणाचं? जिजाजी आणि रमाकांतचं. काय? तू स्वतःला माझा मित्र म्हणतोस? विसरलास किती उपकार केलेत मी तुझ्यावर? खायला पैसे नसायचे तुझ्याकडे तेव्हा मी पोचलाय तुला. तू पोचलस मला? तू पोचलस? अरे तुझ्यासारख्या लोकांना माझ्या खिशात घेऊन फिरतो मी. अरे उपकार तर माझे मान. जर मी तुला वेळेवर पैसे दिले नसते ना तर एखाद्या चौकात बसून भीक मागत असतास तू आणि कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचा राहिला नसतास. भीक नव्हती मागितली मी पैशांची, व्याजावर घेतले होते रमाकांत, व्याजावर. अरे तर कोण व्याज मागताय? तू मुद्दल दे तेच खूप आहे. मोजून 40,42,000 रुपये घेतलेस तू. जर मी व्याज मागितलं ना तर डब्बल होतील, डब्बल. अरे तुम्ही दोघं कशाला भांडताय यार? जरा विचार करा, वहिनीला काय वाटेल? अरे मग समजाव मकसूद, समजाव याला. मला पैसे हवेत, ते 3 दिवसाच्या आत. समजाव याला. 3 दिवस? 3 दिवसात कुठून आणू 40 लाख रुपये? ते मला नाही माहित. कुठूनही घेऊन ये. नाही तर तुझं हे घर विकून टाक. अरे काय बोलतोयस यार? असं उभ्या उभ्या कोणी गिरायक मिळतो का फक्त 3 दिवसात? मिळेल. मी आहे ना, मी विकत घेतो. बोल, पूर्ण देतो. 50 लाख रुपये. विकतोस? हे घर विकायचं नाहीये. ए तू गप्प बस. तू कोण आहेस आमच्यात बोलणारी? फक्त हीच एक शेवटची आठवण उरली बाबांची आणि तुम्ही हेही विकायचा विचार करताय. आणि तसंही शंकर, हे घर माझ्या वडिलांचं आहे. होतं. तुझा बाप मरता मरता हे घर मला देऊन गेला, कळलं? राहायला दिलंय, विकायला नाही. छान. आता तुझी जीभ चालायला लागली. बघतोय मी तुम्हा दोघं बहीण भावांना जरा जास्तच चरबी चढलीये. त्यांचं बरोबर आहे शंकर. हे घरच उरलंय तुझ्याकडे, बाकी तर सगळं तू जुगारात हरलायस. हो का? मग तुला काय म्हणायचंय? हा 4 कोटींचा बंगला मी 50 लाखात जिंकू? वेळ लागलाय मला. मग ठीक आहे, 3 दिवसांनी येईन. माझे पूर्ण 40 लाख रुपये घेऊन जाईन. नाही तर तुझं हे घर हे गेलं म्हणून समज. तू मला चांगलंच ओळखतोस. जर माझी सटकली ना तर मला कोणी अडवू शकत नाही, कळलं? तीन दिवसांनी येईन. माझे पूर्ण 40 लाख रुपये घेऊन जाईन.
नाही तर तुझं हे घर हे गेलं म्हणून समज. टेन्शन घेऊ नकोस ताई, सगळं व्यवस्थित होईल. पण कसं? रमाकांत तर पैसे घेतल्याशिवाय नाही ऐकणार. आणि वेळेत त्याचे पैसे आपण परत नाही केले ना तर तो काहीही करू शकतो. तो काहीच नाही करणार. मी आहे ना. तुम्ही काय करणार? तू टेन्शन नको घेऊस. मी या घराला नक्की वाचवेन. तसंही कर्ज शंकरने घेतलंय. तुला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आणि हो, मी असा बंदोबस्त करेन की तुझं टेन्शन कायमचं संपून जाईल. खरंच? तुम्ही खरं म्हणताय? तुझ्याशी कधी खोटं बोलेन? थँक्स. इतक्या छोट्या गोष्टीसाठी थँक्स बोलण्याची काय गरज? तसंही थँक्स वगैरे तर परक्यांना म्हणतात, आपल्यांना नाही. शंकर, स्वतःची काळजी घे आणि या घराची पण. काय म्हणाला तो तुला? ते काही नाही. तो फक्त एवढंच म्हणाला की मदत करायचा प्रयत्न करेल. मदत? हा काय मदत करणार? 40 लाख काढून देणार आहे तुझ्या हातात? का? कोण लागून गेलाय तुझा? यार आहे तुझा? शंकर! फ्री मध्ये तो कोणालाच हेल्प करत नाही, आपल्या मित्रांनाही नाही. काय मागितलं त्याने तुझ्याकडे? कशी परतफेड करशील त्याच्या उपकारांची? तू स्वतःला विकून टाकशील? अरे मी काय स्वतःला विकणार? एखाद दिवशी तूच मला जुगारात विकशील. तोंड चालवतेस? नाही शंकर, शंकर प्लीज नको मारू शंकर. शंकर 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 प्लीज. नाही शंकर शंकर. जिजाजी, मोहन वाचव मला. मोहन मला वाचव. जिजाजी नको. मोहन. जिजाजी, गप गप बस. त्या दिवशी त्यांनी मला खूप मारलं. त्याला शक्य झालं असतं तर त्याने मला मारूनच टाकलं असतं. पण मी कशीबशी माझा जीव वाचवून पळाले. पण त्याच्या रोज रोजच्या अत्याचारामुळे मी थकले होते, आतून पार मोडले होते. म्हणून त्या दिवशी मी ठरवलं की आत्महत्याच करायची. हे काय करताय तुम्ही मॅम? प्लीज मला सोडा. मला नाही जगायचंय. माझं ऐका जरा. बाजूला व्हा. नाही मला मरू द्या. मला नाही जगायचंय. मी म्हणतो माझं ऐकून घ्या मॅम. प्लीज मला सोडा. मला नाही जगायचंय. निकिता, अभि तू? निकिता, तू हे काय करायला निघाली होतीस? तेव्हा आम्ही खूप वर्षांनंतर भेटलो होतो आणि अभिने माझा जीव पण वाचवला होता. त्याने माझ्याकडून वचन घेतलं की आज नंतर मी कधीच आत्महत्या करण्याचा प्रयत्न नाही करणार. त्यावेळी मला त्याला सांगावं लागलं की मला काय काय सहन करावं लागतंय. त्या दिवशी तो मला घरी सोडायला आला होता. हे बघ निकिता, यापुढे तू आत्महत्येचा विचार जरी आणलास तरी समज आपली मैत्री संपली. ओके.
हे घे माझं कार्ड. यापुढे जर काहीही प्रॉब्लेम आला तर केव्हाही मला कॉल कर. तू कधीही माझ्या घरी येऊ शकतेस. माझ्या घराचा दरवाजा तुझ्याकरता कायम उघडा असेल. सो नाईस ऑफ यू. आणि तुझा नवरा, काय नाव म्हणालीस तू त्याचं? शंकर. हां, जर त्याने पुन्हा तुझ्या अंगावर हात उचलला किंवा पुन्हा तुझ्याशी चुकीच्या पद्धतीने वागला तर मला सांग. तो तुझ्यावर उगारण्याकरता काय कोणत्याही कामासाठी त्याचे हात नाही उचलू शकणार. काय करशील तू? त्याच्याशी भांडशील? असे लोक कधीही भांडून सुधरत नाहीत किंवा बोलून. जर माझ्या हाती लागला ना तर मी सरळ त्याला गोळीच घालेन. मला वाटलं होतं ही गोष्ट अभि भावनेच्या भरात बोलला असेल, पण मला काय माहित होतं की तो शंकरवर गोळी झाडेल. पण अजूनही तुम्ही आम्हाला हे नाही सांगितलं की शंकरवर गोळी झाडायची वेळ का आली. तेच सांगते. त्या दिवशी शंकरने आम्हाला दोघांना एकत्र बघितलं होतं आणि माझ्या पर्समध्ये अभिचं कार्डही मिळालं होतं त्याला. आणि तेव्हा शंकरला हे कळलं की आम्ही कॉलेजपासूनचे मित्र आहोत. तर त्याला वाटलं आमच्यात आधीपासून संबंध आहे. मग त्यामुळे त्याने मला मारायला सुरुवात केली. आणि जेव्हा मला सहन नाही झालं तेव्हा मी तिथून निघाले आणि अभिच्या घरी गेले. आणि माझा पाठलाग करत शंकरही तिथे पोचला आणि तिथे जाऊन अभिशी भांडू लागला. मग काय शंकरने अभिनववर हल्ला केला होता का? तुझ्यावर हल्ला केला होता का? मारण्याची वगैरे धमकी दिली होती? नाही, तो मला त्याच्यासोबत नेण्याचा हट्ट धरून बसला. आणि तो मला हे पण बोलला होता की मी जर त्याच्यासोबत नाही गेले तर तो मला मारून मारून माझी अशी अवस्था करेल की तेव्हा अभिनवला राग आला आणि अभिनवने कोणतीही गोष्ट अभिनवच्या फेवरमध्ये नाहीये. जर सेल्फ डिफेन्स असता तरी त्याला वाचवता आलं असतं, पण आता तर. पण टेक्निकली विचार केला तर शंकर अभिनवच्या घरात शिरला होता म्हणून काय? हा खून नाहीये. हे बघ साहिल, मला मान्य आहे की हे जे काही घडलं ते इंटेन्शनल किंवा प्री प्लॅन नाहीये, पण खून तर नक्कीच आहे. हो चीफ, पण एकदा तर आपण अभिनवशी बोलायला हवं ना की तो असा का वागला. शक्य आहे की त्याच्याकडे बचावाकरता सांगण्यासारखं काही असेल. प्लीज चीफ, एकदा तरी. थँक्यू चीफ, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला बेड्या नाही घातल्यात, पण वागणूक मात्र क्रिमिनल सारखीच देत आहे. जर गुन्हा केला आहेस तर वागणूकही गुन्हेगारासारखीच मिळेल ना. गुन्हा आणि चूक यात फरक असतो चीफ. सॉरी अभिनव, ज्या चुकीमुळे एखाद्याचा जीव जातो त्याला गुन्हाच म्हणतात. आणि तुला माहितीये अभिनव, कायद्याच्या नजरेत अशा चुकांना माफी नसते. आणि अभिनव, तुझी सगळ्यात मोठी चूक ही आहे की तुझ्या लेखी मनुष्याच्या प्राणाला काहीच किंमत नाहीये. तुला असं वाटत आलंय की तुला जेव्हा वाटलं, ज्याला वाटलं तू शूट करू शकतोस. आणि तुझ्या याच गैरसमजामुळे आज एक निष्पाप बळी गेला. मी त्याला जाणून बुजून नाही मारलंय चीफ. मला फक्त त्याला धमकवायचं होतं म्हणून मी गोळी त्याच्या कानाजवळून झाडली होती. मला फक्त एवढंच हवं होतं की त्याने निकिताचा पिच्छा सोडावा आणि तिथून निघून जावं. म्हणजे तुला हे म्हणायचंय की तुझा नेम चुकला. तुला माहितीये शायना की माझा नेम कधीही चुकत नाही. म्हणजे तुला असं म्हणायचंय की शंकर स्वतः जाणून बुजून तुझ्या बंदुकीसमोर आला? आय डोंट नो दॅट. मला फक्त एवढंच माहितीये की मी त्याला जाणून बुजून नाही मारलंय. आणि हे तुम्हालाही माहितीये चीफ की मी कधीच खोटं बोलत नाही. सॉरी मित्रा, मी इच्छा असूनही तुला काही मदत नाही करू शकत.
चीफ तुम्ही टेन्स्ड का दिसत आहात? खरंच तुम्हाला वाटतंय की अभिनव खोटं बोलतोय? शायना, म्हणूनच मी गोंधळलोय की कारण जर मला असं वाटलं असतं की अभिनव खोटं बोलतोय तर मग टेन्शन घेण्याची गरजच नव्हती. हो चीफ, जर अभिनव खरं बोलतोय की त्याने शंकरच्या कानाजवळून गोळी झाडली तर मग त्याचा नेम कसा चुकला? एक्झॅक्टली शायना, एक्झॅक्टली. कारण अभिनवचं नेम चुकणं ही तेवढीच असंभव गोष्ट आहे जितकं त्याचं खोटं बोलणं आहे. मग तर एकच शक्यता उरते, जे साहिल म्हटला होता की शंकर स्वतः अभिनवच्या गोळीच्या समोर आला असणार. नाही, शंकर अभिनवच्या बंदुकीच्या मध्ये आला नव्हता. उलट स्वतः अभिनवने त्याच्यावर नेम साधला होता. व्हॉट डू यू मीन साहिल? माझ्याकडे बॅलिस्टिक रिपोर्टचा फॅक्स आहे, हवं तर तू बघू शकतेस. पण हे कसं शक्य आहे? म्हणजे जी गोळी शंकरला लागली ती अभिनवच्या गन मधून नव्हती निघाली. एक्झॅक्टली. गोळी तर झाडण्यात आली आहे, पण अभिनवच्या सर्व्हिस रिव्हॉल्वर मधून नाही तर बॅलिस्टिकच्या गन मधून. याचा अर्थ असा आहे की अभि खरं बोलतोय आणि आपण डॅम इट. ओ गॉड, अभिनव कुठे गेला? साहिल, तू तर नाही ना सोडलं? चीफ, तुम्ही माझ्यावर संशय घेताय? अरे मी असं कशाला करेन? एनिवेज, मला माहिती आहे की तो कुठे गेला असेल. ताई, ताई, नो नो, मला नको मारू. मी काही नाही केलंय. तू कोण आहेस? तू मी 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 मोहन आहे, निकिता ताईचा लहान भाऊ. का का मारलंस तू माझ्या ताईला? मी तुझ्या ताईला नाही मारलंय. तू खोटं बोलतोयस. मी कधीच खोटं बोलत नाही, समजलास? यापुढे जर एक शब्द जरी बोललास ना तर तुला गोळी मारेन. कोणाला गोळी मारशील अभिनव? चीफ, मी हिला नाही मारलंय. मी का मारेन हिला? कारण हीच तुझ्या गुन्ह्याची एकमेव साक्षीदार होती. चीफ, हे तुम्ही काय बोलताय? अभिनव, विश्वास नाही बसत आहे की तू असं करू शकतोस. अरे आम्ही तर तुला निर्दोष समजत होतो, पण आता कळलं की नाही तुझा नेम चुकला होता आणि नाही तू खरं बोलत होतास. And I am sure ज्या रिव्हॉल्वरच्या आम्ही शोधात होतो ते रिव्हॉल्वर हेच असणार. माझ्यावर विश्वास ठेवा चीफ, मी निकिताला नाही मारलंय. मला निकिताला मारायचं असतं तर मी काल रात्रीच मारलं असतं जेव्हा शंकर मेला होता आणि माझ्या घरात एकाऐवजी 2 प्रेतं मिळाली असती आणि मी तुमची सहज दिशाभूल करू शकलो असतो. अभिनव, हेही होऊ शकतं ना. होऊ शकतं कदाचित त्यावेळी तुला निकिताची कीव आली असेल, किंवा मग असंही होऊ शकतं की निकिताने तुला तुमची ही मैत्री, हे प्रेम याची शपथ घातली असेल, किंवा असंही घडू शकतं की निकिताने स्वतः तुला सांगितलं असेल की तू तिच्या नवऱ्याला मारून टाक आणि नंतर तिने माघार घेतली असेल आणि म्हणून रागाच्या भरात तू तिला मारून टाकलंस. पण हेही असू शकतं ना चीफ की मी निर्दोष आहे आणि ही गोष्ट निकिताला कळली होती म्हणून तिलाही मारण्यात आलं. हे पण असू शकतं ना की माझं म्हणणं खरं आहे. आम्ही स्वतः ऐकलं की तू निकिताच्या भावाला धमकी देत होतास की तू तुझा थोबाड बंद कर म्हणून. तू त्याला हे म्हणाला होतास की जर त्याने तोंडातून एकही शब्द काढला तर तू त्याला जीवे मारून टाकशील. मी त्याला तोंड बंद करायला नाही, त्याची बडबड बंद करायला सांगितलं होतं, कारण तोही सारखा हेच म्हणत होता की मी त्याच्या बहिणीला मारलंय. अभिनव, जर तू म्हणतोस की तू निकिताला नाही मारलंस तर गन तुझ्या हातात आलीच कशी? सांगतो. इथून निघाल्यावर मी निकिताच्या घरी गेलो.
तिला हे पटवून देण्याकरता की जे काही घडलं ते मी जाणून बुजून नाही केलं. पुढल्या रस्त्याने जाण्यात धोका होता म्हणून मी भिंत ओलांडून गेलो. मी निकिताच्या कंपाऊंडच्या आत पोहोचलोच होतो. एवढ्यात मला एक आवाज ऐकू आला, कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज. तेव्हाच मला कोणाच्या तरी पळण्याचाही आवाज आला. मी पुढे गेलो तर एका गनवर माझा पाय पडला. मला वाटलं की काहीतरी गडबड आहे आणि माझ्याकडे त्यावेळी कोणतंच हत्यार नव्हतं. धोक्याची जाणीव होताच मी नकळत खाली पडलेली बंदूक उचलली आणि आवाजाच्या दिशेने चालू लागलो. अभि अभि निकिता, अभि बोल निकिता. निकिता, आणि मोहनलाही माझ्या हातात गन बघून असंच वाटलं की मीच निकिताचा खून केलाय. गुड, व्हेरी गुड अभिनव. खूपच मस्त कहाणी रचली आहेस. मला वाटलं होतं आमच्या अभिनवला अजिबात खोटं बोलता येत नाही म्हणून, पण तू तर अगदी सहजपणे खोटं बोलू शकतोस रे. वा. जर मी खोटं बोलतोय तर मग सत्य काय आहे? सत्य तर हे आहे अभिनव की इतक्या वर्षानंतर निकिताला बघितल्यावर तुझ्या मनातलं ते सुप्त प्रेम पुन्हा जागृत झालं. तू त्याच वेळी ठरवलं होतंस की आधी निकिताच्या नवऱ्याला संपवायचं आणि मार्गातून बाजूला करायचं, त्यानंतर स्वतःलाच प्राईम सस्पेक्ट बनवून आमच्या समोर घेऊन यायचं आणि नंतर हे सिद्ध करायचं की हा खून तू नाही केलायस म्हणून. म्हणजे पुढे जाऊन तुझी कसल्याही प्रकारची इन्क्वायरी नाही होणार. व्हॉट? पण शंकरला निकिता समोर मारून मी हे कसं सिद्ध करू शकलो असतो की मी निर्दोष आहे? बॅलिस्टिक एक्सपर्टचा रिपोर्ट हे सांगतोय अभिनव की शंकरचा खून तुझ्या गनने नाही झालेला आहे, तर तो त्या गनने झालेला आहे ज्या गनने निकिताचा खून करण्यात आला. काय? अभिनव, तू तुझी गन आम्हाला दिशाभूल करण्याकरता दिली होतीस आणि निकिताला तू एवढ्यासाठी मारलंस की तिने तुला दिलेलं वचन तोडून टाकलं. आता मला कळलं की माझा नेम चुकला नव्हता. खरं तर माझी गोळी शंकरला लागलीच नव्हती. अभिनव, खरं सत्य हे आहे की तू तुझ्या गनने शंकरवर गोळी झाडलीच नव्हतीस. जर मी हे सिद्ध केलं की माझ्या पिस्तुलातून गोळी निघाली होती तर या जेव्हा मी शंकरवर गोळी झाडली तेव्हा मी इथे होतो आणि शंकर तिथे उभा होता. साहिल, तू तिथे जाऊन उभा राहा. हो, बस तिथेच. आता सगळं तसंच आहे. फरक एवढाच आहे की तेव्हा रात्र होती आणि आता दिवस. अभिनव, कम टू द पॉइंट. चीफ, मला माझं बोलणं सिद्ध करायला माझी गन हवी आहे. कम ऑन चीफ, घाबरू नका. मी तुम्हा सगळ्यांना शूट करून इथून पळू नाही शकत. हवं असेल तर शायना मला गन पॉइंटवर ठेवू शकते. येस चीफ. साहिल, गंध त्याला. थँक्स. त्यावेळी मी इथे होतो आणि शंकर तिथे. शंकर निकिताला धमकावत होता. मी त्याला वॉर्न केलं, त्याच्यावर गन उगारली.
माय गॉड, तू तर माझं कान उडवलं असतास यार. डोंट वरी साहिल, मी तुला सांगितलं ना, माझा नेम कधीच चुकत नाही. तुम्ही पाहिलं, गोळी कोणालाच नाही लागली, थेट खिडकीतून बाहेर जाऊन त्या झाडावर लागली. जर तुम्ही आताही जाऊन बघाल तर तुम्हाला त्या झाडावर एक नाही 2 गोळ्या दिसतील. साहिल, गो अँड चेक इट. पण अभिनव, जरी आम्ही तुझं म्हणणं मान्यही केलं तर याचा अर्थ हा आहे की बाहेरून कोणीतरी दार उघडून शंकरवर गोळी झाडली आणि तुला कळलंही नाही. आय मीन, ती सायलेन्सरवाली गन होती. एक्झॅक्टली. आणि त्या गनचा हळू आवाज माझ्या पिस्तुलाच्या आवाजाखाली दबून गेला. एक मिनिट. मग त्यावेळी निकिता कुठे उभी होती? ती तिथे उभी होती, तिथे मागे. चीफ, तिकडे मला 2 गोळ्या सापडल्या. जर निकिता त्यावेळी तिथे मागे उभी होती तर तिने त्यावेळी गोळी चालवणाऱ्याला बघितलंच असेल. म्हणून तर त्याने निकितालाही मारलंय. पण अभिनव, जेव्हा आम्ही निकिताची साक्ष घेत होतो तेव्हा तिने आम्हाला खुन्याबद्दल का नाही सांगितलं? पण तुम्हाला हवंय तरी काय? ऐक, तुझ्या जिजाने ते पैसे घेतले होते ना, ते पैसे तर चुकवावे लागतीलच तुला. आम्हाला माहिती आहे मोहन, 50 लाखांची व्यवस्था करणं तुला शक्य होणार नाही. म्हणून तुझ्याकरता आम्ही एक ऑफर घेऊन आलोय. ऑफर? कसली ऑफर? सिंपल आहे. घराचे पेपर्स दे, 10 लाख घे आणि हे घर सोडून जा. नाही, मी हे घर सोडून नाही जाणार. हे बघ, तुझ्या जिजाने पण असाच हट्ट केला होता म्हणून त्याला जग सोडावं लागलं. आम्ही तर ही ऑफर तुझ्या बहिणीलाही दिली होती, पण आता तीही जग सोडून गेली. आता तू एकटाच उरलास. आता निर्णय तुलाच घ्यायचा आहे. एक तर हे घर सोडून जा, नाहीतर हे जग. समजलं? जग सोडून तर तुला जावं लागणार आहे रमाकांत सहाय. कारण कमांड फोर्स जोपर्यंत इथे आहे तोवर कोणत्याही अपराधाला इथे आश्रय नाही मिळणार. अहो मेजर साहेब, आम्ही तर या मुलाची फक्त मस्करी करत होतो. तुम्हीच विचारा ना. काय रे? नाही सर, हे लोक अपराधी आहेत सर. यांनीच खून केलाय. यांनी अगदी आत्ताच कबूल केलं की यांनी घराकरता ताई आणि जिजाजींचा खून केलाय. यांना अटक करा सर. घाबरू नकोस मोहन, हे लोक नाही वाचणार आता. यांनी जाणून बुजून जिजाजींना फसवलंय. ते जुगारात पैसे हरत गेले आणि हे लोक त्यांना देत गेले, म्हणजे यांना हे घर गिळता येईल. पण जेव्हा जिजाजींनी घर द्यायला नकार दिला तेव्हा यांनी त्यांच्या डोक्यात गोळी घातली. हे खोटं आहे. आम्ही कोणालाच नाही मारलं. एक मिनिट. तुझ्या जिजाजींना गोळी मारण्यात आली होती हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांच्या डोक्यात घातली होती हे कोणालाच माहित नाहीये. ते ताईने सांगितलं होतं केव्हा? मरण्याआधी. पण तुझ्या जिजाजींच्या मृत्यूनंतर तू तुझ्या ताईला केव्हा भेटलास? कारण तू तर त्याच दिवशी गोव्याहून परत आला होतास ज्या दिवशी तुझ्या ताईला गोळी मारण्यात आली होती. आणि तू तर अभिनवला गनसकट बघितलं होतंस. मग तुला असं का वाटलं की तुझ्या ताईला ह्यांनी मारलंय? तुला कल्पना आहे मोहन, एखादी व्यक्ती गन चालवल्यावर त्यावरचे ठसे पुसून टाकू शकते, पण त्याच्या हातावर बारूदचे छोटे छोटे कण मात्र राहतातच. आणि एका विशिष्ट टेस्टमुळे हे शोधून काढता येतं की गोळी कोणी चालवली आणि कोणी नाही. आणि तुला वाटलं तर आताही सत्य सांगू शकतोस, नाही तर मग टेस्ट नंतर सगळ्यांना कळणार तर आहेच.
सॉरी डॅड, मी हरलो. मी अशी प्रत्येक गोष्ट केली ज्यामुळे हे घर वाचवता आलं असतं. पण हो, मीच मारलंय. मीच मारलंय माझ्या जिजाजींना. का मारलास तू तुझ्या जिजाजींना? कारण त्यांना हे घर विकायचं होतं. आणि याच गोष्टी करता ते ताईला टॉर्चर करायचे. त्या रात्री जेव्हा ताई वैतागून घराबाहेर पडली तेव्हा जिजाजी रागात ताई मागे गेले. आणि तेव्हाच मी हे ठरवलं की मी हा किस्सा आज संपूर्णच टाकेन. आणि मला देवाने संधी दिलीच. जर तू तिला हात जरी लावलास तर मी तुला तर काय करशील तू? ती माझी बायको आहे. माझी जशी मर्जी तसा वागेन तिच्याशी. काय करशील तू? गोळी मारशील मला मार गोळी. अरे तू काय गोळी मारशील? कालचा बच्चा मला धमकी देतोय. निकिता बाहेर ये. आता जर तू एक शब्द जरी बोललास ना तर काय करशील रे तू? एकदा नाही 100दा बोलेन. आणि त्या धोकेबाज बाईला तर मी सोडणार नाही. मारून तिची अशी अवस्था करेन की तो याच लायकीचा होता. माझ्या बाबांनी त्याच्यावर किती उपकार केले. त्याला बिझनेस दिला, माझ्या ताईशी त्याचं लग्न करून दिलं, सगळं त्याच्या हाती सोपवलं. त्या बदल्यात त्याने आम्हाला काय दिलं? अपमान, बेइज्जती आणि यातना. पण तू तुझ्या ताईला का मारलंस? ताईला ताई, हे घराचे पेपर्स घेऊन कुठे निघालेस? दुसरा पर्याय नाहीये मोहन. तुला नाही कळत, त्या लोकांनी तुझा जीव घेण्याची धमकी दिलीये. मला काही पर्वा नाहीये ताई. मी तुला हे घर विकू देणार नाही. हो का? म्हणजे तू अडवणार मला? हो ताई, मी तुला अडवणार. मी हे घर कोणालाच विकू देणार नाही. ही बाबांची शेवटची आठवण आहे. मोहन, तू माझ्या मध्ये येऊ नकोस, नाहीतर मला राग येईल. ताई, मला पेपर्स दे. नाहीतर काय करशील? ताई, हे पेपर मला दे. काय करणार आहेस? गोळी मारणार आहेस मला, जसं तू तुझ्या जिजूंना मारलं होतंस? मग ठीक आहे, मार मला गोळी. हो ताई, मी जिजाजींना मारलं आणि आता तुलाही मारणार. मोहन, वेड लागले का तुला? बंदूक खाली ठेव. ताई, मी म्हणतोय पेपर्स मला दे. मोहन, काय करतोयस तू? ताई, पेपर्स देतेस की नाही तू मला? वेडा झालेस का तू मोहन? बंदूक खाली ठेव. अरे, तू तुझ्या बहिणीला गोळी मारशील? ताई, मला पेपर्स दे लवकर. मी सांगते ना, बंदूक खाली ठेव. मला ताईला मारायचं नव्हतं. कुणास ठाऊक त्या दिवशी कशी काय गोळी सुटली. ही हत्यारं अशीच असतात मोहन. कुणाच्या रक्षणाकरता हत्यारं उचलली तरी एखाद्याला तरी ते जखमी करतातच. आणि त्याच हत्यारांचा जेव्हा उपयोग कोणी स्वतःच्या स्वार्थाकरता करत असतो तेव्हा त्याच हत्यारामुळे तो सर्वस्व गमावून बसत असतो. हो ना? यू आर राईट चीफ. चल.